स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम. 1464 कलेचा दाता आणि तिसरीचा विधाता श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराधक हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देवार मानाचा मुद्रा करून आज निवळी गावचं देवस्थान अर्थातच आपल्या सर्वांची लाडकी आई दैवत पावनाई देवीच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या गावची ग्रामदेवता आई पिंपळा देवीच्या चरणी नतमस्तक होतो. आज त्या असंख्य अशा मांदी आळीमध्ये निवडी ग्रामस्थ मंडळ व सर्व मानकरी वाराणी यांच्या वतीनं आज हा सामना या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परिसरातून आलेल्या सर्व माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा करतो. शंभूराज घराण्यातील गुरुवर्य तुकाराम मानकर यांचे पट्ट शिष्य कुलदीप नृत्य कला वैभव या ठिकाणी पहिल्या वारीला मी सुरुवात करतोय. मी माझ्या कलाकारांची ओळख करून देतो. मला बुलबुलला साथ करतोय, बुलबुलला साथ करून पेटी आणि कोरस करतोय तो माझा छोटासा भाऊ कुलदीप भोईरकर. त्यानंतर माझ्याकडे 4 वर्ष ढोलकी शिकायला येतोय, 2 वर्ष वाजवतोय ऋणेश पाटील. त्याचप्रमाणे मला कीबोर्डला साथ देतोय ऋषिकेश. त्याचप्रमाणे या परिसरातील एक सुंदर असं पॅड वादक म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खरोखर ज्याच्या हातामध्ये एक वेगळी नजाकत आहे असा या परास परिसरातील लाडका कलाकार अर्थातच रुपेश शेर आहे. मला शैलीला साथ करतोय माझा छोटा भाऊ साईदीप भोईरकर. मला कोरसला साथ करतोय माझा 3 नंबर भाऊ सख्खा भाऊ रत्नदीप भोईरकर. कोरसला साथ करतोय माझा भाचा या ठिकाणी रमेश वाघे. आणि माझी शिष्य मंडळीमध्ये ज्याला कलेचं माहेरघर असं म्हटलं जातं ज्या गावाला, त्या रोहिणी गावचे महेंद्र पाटील आणि आमचा सर्व अर्थातच या कुलदीप नृत्य कला वैभवाला ज्याचा आधारस्तंभ म्हणून मानला जातो ते कृष्णा शेठ सोडले. यांचंही मी मनस्वी या ठिकाणी त्याला धन्यवाद देतो. आणि हा आवाज, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. या परिसरातीलच नव्हे, मुंबई असो पुणे असो, संपूर्ण कोकणामध्ये ज्याचा गाजा वाजा आहे असे घरशी साऊंड. घरशी साऊंड वाल्यांना मानाचा मुद्रा आहे, मानाचा मुद्रा आहे, मानाचा मुद्रा आहे. करायची सुरुवात. सुरुवात करायची काय? माझ्या माय माऊलींना सुरुवात करायची काय? आवाज येत नाही. सुरुवात करायची काय? आता बुवांनी 2.25 तास लावले असं, पण बारी अशी करणार ना, नाद नाही करायचा. नाद सचिन बुवा, नाद नाही करायचा. आणि म्हणून खेळचा बुलंद आवाज मुंबईमध्ये असेल, कोकणामध्ये असेल, पण ज्यानं खऱ्या अर्थानं ही कला आजपर्यंत सुंदर पद्धतीने जोपासली असे प्रतिस्पर्धी खंडेशाही सचिन बुवा कदम यालाही शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि करूया सुरुवात आपल्या पहिल्या वारीला.
सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदे तुषारहार धरा या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति देवैः सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष साया पुन्हा एकदा चॅलेंज जो स्वर लागलाय त्या स्वरामध्ये हे गाऊन दाखवायचं तो क्या रास्ता भी है मुश्किल तो क्या रात तारो भरी ना मिले तो घर का दीपक जलाना पड़ेगा जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा तुझे स्वरूप विराजे कलाकाराच्या आज या कलेला गोड मानून पदरात घ्यावे तव कृपा प्रसादे जीवनाचे या सार्थक व्हावे काय घडलं या मनात आज शिरून कोणी पाहत नाही हे रसिका अरे काय घडलं या मनात आज शिरून कोणी पाहत नाही या रानातल्या पाखराला ही जीव लावून पहा आणि तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही हेही जवळ आल्याशिवाय राहत नाही
वाघावरती स्वार. खूप सुंदर स्तवन गायलं. तुझे मानू आभार महिषासुर ठार मारलेस महिषासुर ठार. वाघाचा आणि मगाशी माधुरीचं गणित सांगितलं. वाघ हा आईचा काय आहे? द्योतक आहे, अर्थातच वारू आहे, अर्थातच चालक आहे, अर्थातच प्रामुख्यानं काय आहे? वाहन आहे. आणि म्हणून त्या वाघाला आई भार देते. पण रुपेश तो भार आईचा वाघ निश्चितपणानं सांभाळतो. तितकं विश्वासच्या वाघावरती आहे. आणि म्हणून तो वाघ काय म्हणते बघा, तुमच्या स्तवनाला तोड नाहीये पण गातोय. मी पहिलंच सांगितलं की स्तवन आणि गणाला ज्ञानदीप भोईकर कधीच तोड देत नाही. अशा 1000 तोडी घेऊन बसल्या गाण्याला. आणि मी प्रत्येक वेळेला तुमच्या तिन्ही वाऱ्यांना तसंच केलंय. माझ्या काही गाण्यांना तुमच्याकडून तोडी मिळाल्याच नाहीये. असं आई बघा, वाहन तुझं हे आई नाही कमी पडणार. वाहन म्हणतोय ना, वाहन म्हणतोय. वाहन तुझं आई नाही कमी पडणार. हो आई तू या वाघावरती स्वार. हा वाघ तुझा सांभाळील भार. वाघ हा तुझा आई सांभाळील भार. आई इतका विश्वास या वाघावरती ठेवते. खूप खूप आनंद, उपकार आहेत तुझे. असं यानंतर मांडकी गावचे सन्माननीय अमोल खांबे याचकडून चरण नसते हृदयात या तुझ्या विना जग हे सुने. प्रियतमा साजना प्रियतमा या प्रार्थनेसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आले. एक पुन्हा गातो. वंदित तुझा भाव तुझे गजानना दया येथे गायलेली ही प्रार्थना एका माझ्या चाहत्याने, त्या चाहत्याला शाहिरी मानाचा मुजरा आहे. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या फरमाईशसाठी दिले. धन्यवाद.
प्रत्येक वेळेला म्हणतात की प्रार्थनेला तोडण्यात येईल, गड्याला तोडण्यात येईल. ऐका हे गणराया धरावी कृपेची छाया, मागणे घे माझे तव पाया. हे गणराया आगाती कीर्ती तुझी भुवरती, ठाव आहे देवराया. तव चरणावर अर्पण करती भक्त हे सारी काया. सचिन बुवा, हे गणराया माझं नाव लक्षात ठेवा. बुवा प्रत्येक वेळेला बुवा माझं नाव लक्षात ठेवा. आज झांजवाला रुपेश कमी पडला वाटतं, नाचत नाही. बुवाने दम दिलेला वाटतं झांजवाला. अरे झांजवाला काल नाचत होता, हो जबरदस्त नाच करत होता. आणि त्या बिचाराची इस्माईल पण आज कमी झाली. इस्माईल काय स्माईल देत होता झांजवाला काल, जबरदस्त एकदम. बघा दुसऱ्या बाईत कसा नाचतोय. मला वाटतं बुवाने दम दिलाय. कारण काय माहितीये का, तुम्ही बघा आजचा ड्रेस आहे ना, ड्रेस बुवाने नवा घातलाय. रुपेश बुवाने नवा ड्रेस घातलाय, पण त्याही पेक्षा जास्त ड्रेस कोणाचा चांगला असेल ना तर झांजवाल्याचा आहे. बघा तुम्ही, आणि त्याची स्माईल बघा काय, बुवाने एकदम गांठवला त्यांनी. असो बघा गड आहे. नवरात्रीच्या सणाला या दसऱ्याच्या दिनाला मला मॉनिटर देण्यात नवरात्रीच्या सणाला दसऱ्याच्या या दिनाला ही वंदना गणरायाला या निवळी गावाला. ही वंदना गणरायाला या निवळी गावाला. ही वंदना गणरायाला या निवळी गावाला. ही वंदना गणरायाला या निवळी गावाला.
सुंदर विषय माझा दिला, अप्रतिम विषय माझा, खूप सुंदर. कौतुक आहे तुमचं. कौतुक याच्यासाठी की तुम्ही 7-8 किंवा 10 वर्षांनी माझ्यापेक्षा निश्चित छोटे आहात म्हणून कौतुक केलं असं. उत्तर आहे. अरे कृष्ण तर नाही या जगाचा वाली, जाती नजरी आहे हा गवळी, याला बघून
श्रीकृष्णाला. त्यांच्याच विषयावर त्यांनी विषय कशा पद्धतीने द्यायला पाहिजे म्हणून याला गोकुळी आणलंय रात्रीचा आवाया मोठ्या ख्यातीचा अप्रतिम तोड दिली बुवा. आणि खरोखर तोड आवडली असेल तर सांगा, नाही आवडली तरी सुद्धा सांगा, पण प्रामाणिक प्रयत्न केला बुवा. असो, तुम्ही मागच्या गवळणीला माझ्या काय दिला, मी त्याच पद्धतीने म्हटलं की आईला आई म्हणणारा मी आहे. समोरून करून परी आली ना, माझ्या आई नाही होऊ शकत. जे आहे ते आहे, स्वीकारायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या गवळणीकडे वळतोय, लक्ष असू द्या बुवा. आता कसा विषय आणलाय बुवा, विषय समजून घ्या. गेल्या वेळची गवळण मी तुम्हाला गायली होती. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. ही गवळण तुम्हाला गायली. तुला कशी लुटली ग आठवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. राधेला नाही म्हटलं, गवळणीला म्हटलं. गवळण विशेष गवळण राधेचं आणि श्रीकृष्णाचं निस्सीम प्रेम आहे. त्या प्रेमाला जगात तोड नाही. प्रेम शब्द म्हणण्याच्या अगोदर ऋषिकेश राधाकृष्णाला मुखामध्ये लोकांनी शब्द आणि राधाही इतकी प्रेम करायची कानावरती, नामस्मरण घनश्यामाचं कधीही थांबलंच नाही. आणि म्हणून बुवा, आज विषय असा आहे की गवळण प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नवीन नवीन गवळण दिली, लक्षात ठेवा. गवळण ज्या वेळेस दही दुधाचा विक्रा करायला बाजारात जाते, पण त्या अगोदर गावामध्ये ही चर्चा असते, ही दुधात काय टाकते. तुमच्याकडून आता आवाज होतो, काय टाकते. आवाज नाही आला, माझा आवाज येतोय की तुम्हाला. डिग्री कशाला लावता, दुधाला. मग डिग्री जर लावायची वेळ आली तर दुधात काय असतं, काय असतं. पाणी. पाणी कम आहे, कदम पाणी कम. असं म्हणजे दूध पाणी कम द्या असं म्हणतोय मी. पाणी कम बुवाना नाही म्हणत, आता वेगळा अर्थ होईल. आता झाड झाला येऊन परत असं काय वेगळा पराक्रम वगैरे का सांगता येत नाही असं. आणि म्हणून म्हणायचं आहे, दुधामध्ये पाणी टाकताना शेजारी ज्यावेळेस बघतात आणि हिची चोरी ज्यावेळेस उघडीस होते किंवा उघडकीला येते, त्यावेळेस नेमकं काय बोलतं सदर गवळण तुला का. मारू नको हात दम घे, म्हणजे माझं घ्या हात मारतात नाही, जरा दम घे जरा. काय सारखी सारखी हात मारतेस, कदम वा. मारू नको हात दम घे. विषय बघा कसा आणलाय, शास्त्र शुद्ध विषय आणलाय. एकही नजाकत भरलेला म्हणजे शब्द या ठिकाणी ऐकायला मिळेल, या तीळ मात्र शंका नाही. पण हे दोन्ही शाही त्याच पद्धतीचे आहेत. ते माय माऊली या ठिकाणी बसलेले आहेत. कोणाचाही अनादर न करता या ठिकाणी सुंदर पद्धतीने वाऱ्या चालू आहेत. आणि म्हणून साऱ्यांना ठाव आहे तुझ्या दुधात हाय पाणी, याची थोडी तरी शरम घे. जो तो बोलतोय तुला तोंडावर, आता तुझी भाषा थोडी नरम घे.
माझ्या करते हाक मारते, थोडा दम घे. अगं मारू नको हाक, दम घे, तुझं पाणीचं हाय पावली गम घे. मारू नको हाक, दम घे, मारू नको हाक, दम घे, तुझं पाणीचं हाय पावली गम घे. तुझं पाणीचं हाय पावली गम घे, मारू नको हाक, दम घे, तुझं पाणीचं हाय पावली गम घे. यांच्याकडून गवळण दृष्टला म्हणजे आम्हाला प्रेमाला ही फरमाईश आहे माझी गवळण गातोय त्याचप्रमाणे या ठिकाणी काटाळे पंकज काटाळे आणि त्यांचे वडील गुरुजी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आले आणि त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे पंकज काटाळे तुम्ही नाव ऐकलं असाल हे गणा ऐकलं तुम्ही सगळ्यांनी तर त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की असे कसे ग प्रेम तुझे ते कळले नाही कोणाला ही फरमाईश त्यांनी दिलेली आहे माझे गवळण
आपण सगळे चाहते ऐकता आणि फरमाईश करता, खरंच मनाला धन्यता वाटते. आणि म्हणून मी आला बंधुराजांना सांगतो. नाही तत्वानुसार आता काहीतरी 48 मिनिटं काय झाले असते. असो 1 तास पूर्ण वारी करायची सुंदररित्या आणि बुवांना शुभेच्छा द्यायच्या. असो आणि चिपळूण तालुक्यात निवळी गाव
कारण प्रश्नावरती यायला हवं. बुवांचा प्रश्न आहे. बुवांनी प्रश्न या ठिकाणी विचारला. बुवा ही चौथी बारी आहे, तिसरी बारी नाही आहे. सांगा ना, या खरंच खरंच या 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 इतकं तुम्ही हात टाकला त्याला या या व्हेरी गुड या. कबळाच हात जोडले सुद्धा किती म्हणजे अरे रुपये शेवा इथं 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 स्माईल बघूया असं. दादा तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत, कारण असा कलाकार या रंगमंचावरती ज्यावेळी झांज वाजवतो ना, शाहिरी मानाचा मुद्रा आहे. मजाक नाही करत, शाहिरी मानाचा मुद्रा हे आपण शिकवतो. ही कला लक्षात आलं की नाही, आणि शाहिरी मानाचा मुद्रा ही नजाकत झाली आहे लक्षात घ्या. तर 4 कार्यक्रम झाले. 4 कार्यक्रमापर्यंत ना बुवांना माझा प्रश्न सोडवता आला, ना मला आतापर्यंत त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण माझा प्रश्न बुवा असा आहे, सर्व रसिक प्रेक्षकांच्या कानापर्यंत जावं म्हणून तुम्हाला ठाऊक आहे. रसिकांचं चरणी या ठिकाणी प्रश्न ठेवतात की जसं ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 देवांची सती अनुसयेनं बाळ केली. ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 देवांची जशी सती अनुसयेनं बाळ केली, तशीच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या 3 देवांची बाळ केली. त्यावेळेस त्या 3 देवांनी या पतिव्रता स्त्रीला असा शाप दिला की तू कलियुगी राक्षसी होशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या आईचं नाव काय, तिचा अंत कसा कुठे. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या आईचं नाव काय आणि तिचा अंत कसा कुठे. वा प्रश्न तुम्हाला दिलाय, विकास दिलेला आहे. असो या ठिकाणी प्रश्नपद न गाता आई चरणी हा ठिकाणी आणि हिरा मिराची झटणीवर. काल थोडेसे गुरु माझ्यावर नाराज होते, पण आता क्लिअर होतं. जेवण करताय डालभा आणि हिरा मिराची झटणीवर बसायला मांडलंय पाठ ग. तुला बसायला मांडलंय पाठ ग. साजणे माझ्या बाया भूके नाथ 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 ग. आणि चिपळूण तालुक्यात निवळी गाव, त्यात गाजताई बाराळेवाल्याचं नाव. या ठिकाणी चिपळूण तालुक्यात निवळी गाव, त्यात गाजताई बाराळेवाल्यांचं नाव. महिमा तुझा तो ठाव ग, आई महिमा तुझा तो ठाव ग. आई पाहुणाई हा केला तू धाव ग. आई पाहुणाई हा केला तू धाव ग. आई पाहुणाई